आज मी केली होती मँगो कुल्फी. एकदम सॉफ्ट होते, चवीलाही खूप छान लागते. कुल्फी आणि आंब्याचं कॉम्बिनेशन पण खूप भारी लागतं. करायला खूप सोपी आहे. अर्धा लिटर दूध घेतलं आहे, दूध उकळायला ठेवलं आहे. आता याला उकळी येते तोपर्यंत इकडे 4 आंबे घेतले आहेत. मध्यम आकाराचे आंबे आहेत. व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. याला एक 5 मिनटं तरी असं पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे त्यातली उष्णता, तेल वगैरे काय असलं तर ते निघून जातं. इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी बदाम घेतले आहेत, 1 वाटी काजू घेतले आहेत आणि याची मिक्सरमधनं पूड करून घ्यायची आहे. थोडं चालू बंद करून फिरवायचं आहे मिक्सर, म्हणजे काजू बदामला तेल सुटत नाही. याची अशी पावडर करून घ्यायची आहे. दुधाला पण उकळी येते आहे. आता यात एक छोटी वाटी साखर घालून घ्यायची आहे. परत ती साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि याला उकळू द्यायचं आहे. इकडे आंब्याचं हे वरचं देठ काढून घ्यायचं आहे. ते तेलकट असतं त्यामुळे तेवढं देठ काढून घ्यायचं आहे आणि अशी कोय बाहेर काढून घ्यायची. थोडा वेळ लागतो. ही कोय काढून घेतली, एका साईडला ठेवलं आहे. दूध पण उकळतं आहे. आता ही मिक्सरमधनं काढलेली पावडर यात घालून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि याला थोडं आटून घ्यायचं आहे. साईडची साय पण मोडून घ्यायची आहे. व्यवस्थित आटलं आहे. आता गॅस बंद करून याला साईडला ठेवते थंड व्हायला. मिश्रण व्यवस्थित थंड होतं आहे. मिश्रण थंड झालं आहे. आता याला कोळ काढलेल्या आंब्यामध्ये भरून घ्यायचं आहे. याला असं सील करून घ्यायचं आहे. 4ही आंबे मी भरून घेते. खूप सुंदर लागते मैत्रिणींनो, एकदा करून बघा. तर हे सगळे फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे मी रात्रभर. तर दुसऱ्या दिवशी आपली मँगो कुल्फी तयार झाली आहे. त्याचं साल काढून घ्यायचं आहे. त्याला असं गोल आकारामध्ये कापून घ्यायचं आहे. खूप मोठ्या मोठ्या स्लाईस नाही करायच्या आहे, मीडियम स्लाईस करायच्या आहे. अशी मँगो कुल्फी तयार झाली. एकदम सॉफ्ट लागते. नक्की ट्राय करून बघा.